नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मग कसा काय गेला तुमचा आजचा पेपर इतिहासाचा पूर्ण पेपर आपलाच होता जे आपण दिलेलं होतं एकदम डिक्टो, फक्त थोडाफार मागे पुढे होता, आकृत्या वगैरे 5 मार्काचा जास्तीत जास्त, बाकी 35 मार्काचा आपलेच पेपर होते। आता परवा पेपर कुठला आहे? आपला भूगोलाचा पेपर आहे, बरोबर आहे। बघा तुमच्यासाठी मी भूगोलाचा इम्पॉर्टंट घेऊन आलोय, तेच तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करून जावा आणि प्रॉपर पद्धतीने करा। हेही बोलतोय की फक्त इम्पॉर्टंट वरती अवलंबून राहू नका, इम्पॉर्टंट शिवाय आधुनिक पुस्तकामधलं स्वाध्यायामधले तुम्ही प्रश्न पाठ करा, कारण काय फक्त इम्पॉर्टंट अभ्यास केला तर असू शकतं कधी कधी 50-60% तुम्हाला भेटणार, पूर्ण भेटणार नाही। म्हणून तुम्हाला पहिलं सांगतोय की स्वाध्याय पूर्णपणे तुम्ही अभ्यास करा, त्याच्यासोबत इम्पॉर्टंट पूर्णपणे करून जावा। कारण काय, जसा की आपल्या इतिहासामध्ये मोस्टली 95% तुम्हाला सेम भेटलेले पेपर, तसं होऊ शकतं की तुम्हाला तोच पेपर सेम भेटला, मग तुमची मज्जाच मज्जा होऊन जाईल। मग एक लक्षात ठेवा, भूगोलाच्या पेपराचा इम्पॉर्टंट पूर्ण पाठ करा। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जे तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, तुमच्या मित्रांनाही सांगा। कारण काय तुम्ही बघितलेत हिस्ट्रीचं इम्पॉर्टंट आपले कसे होते, मग भूगोलाचे इम्पॉर्टंटसाठी कमीत कमी तुमच्याकडून जास्तीत जास्त शेअर झाले पाहिजे आणि सबस्क्रायबर वाढले पाहिजे आपले, आणि तुमचे मार्कही चांगले आले पाहिजे।